Amen. 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 Hallelujah. Hallelujah. Stay in your call. तुम्ही तुमच्या पाचारणातच राहा. Power gifts. जे सामर्थ्याचे दान आहे. I won't take much time, okay? I won't take much time. Power gifts. सामर्थ्याचं दान. Number 1. पहिलं Gifts of healings. आरोग्याचं दान. If you have a supernatural gift, जर तुमच्याकडे अलौकिक दान आहे, you can pray for the sick and sick can be healed. आता तुमच्याकडे हे दान आहे की तुम्ही एखाद्या रोग्यावरती हात ठेवला आणि ते जर बरे होत आहे. Now why the title gifts in plural for this particular gift? आणि या दानासाठी हे शीर्षक का दिलेलं आहे की आरोग्याचं दान? Because healings happen in various forms. कारण की आरोग्य जे आहे ते अनेक प्रकारांमध्ये होतं. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. When Jesus was in this world, he healed the multitudes. ज्या वेळेला येशू या जगामध्ये होता त्यांनी अनेकांना बरं केलं. There was a blind person who came to Jesus. आणि आंधळा बारतिमेय जो होता तो येशूकडे आला. One blind person came to Jesus. एक आंधळा व्यक्ती येशूकडे आला. Bible says Jesus laid hands on his eyes and healed him. आणि बायबल असं सांगते की येशूने त्याच्या डोळ्यावरती हात ठेवला आणि तो बरा झाला. The moment Jesus laid hands on his eyes, आणि ज्या वेळेला ज्या क्षणी येशूने त्याच्या डोळ्यावरती हात ठेवला, his blind eyes were open. त्याचे जे आंधळे डोळे होते ते उघडण्यात आले. Bartimaeus was healed like that. बारतिमेय अशा प्रकारे त्याला आरोग्य And मिळालं. another person came to Jesus. पण दुसरा एक व्यक्ती आला The येशूकडे. Bible बायबल says सांगतं he spat on his eyes तू जो आंधळा जो होता तो त्याच्या डोळ्यावरती थुंकला and healed him. आणि त्याला आरोग्य दिलं. In another incident, आणि दुसऱ्या ह्याच्यात another blind person came to Jesus. दुसरा आणखी एक व्यक्ती The आला. Bible says बायबल सांगतं he took some mud and spat on it and made the clay, applied it in his eyes and asked him to go and wash in the pool near and he washed and came back. आणि तिसरा आंधळा आला. त्याला येशूने माती घेतली, त्याच्यात थुंकला आणि त्याला मळून त्याच्या डोळ्यावरती लावला आणि जो पूल तिथं होता त्याच्यात जाऊन त्यांनी स्वतःला धुण्यासाठी सांगितलं. Healing happened. आणि त्यावेळेला आरोग्य आलं. A difference in operation. पण पहा ना, वेगळ्या पद्धतीने Gifts of healings. वेगळ्या आरोग्याचं दान. Hallelujah. हालेलुया. Some people are faith healers. काही लोक जे असतात ते खोटे असे आरोग्य देणारे असतात. Some people in their meetings an angel of the Lord comes and stands near and heals people. आणि काही सभेमध्ये असं होतं की देवाचे दूत त्यांच्या लोकांच्या बाजूला येतात आणि त्यांना आरोग्य देतात. It all happens by the Holy Spirit. हे सगळं काही पवित्र आत्म्यामुळे होतं. But every servant of God, every individual is used in his own fashion. पण प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक प्रचारकाला देव त्याच्या पद्धतीने वापरतो. There was a mighty prophet called William Branham who lived in the 20th century. विलियम ब्रॅनहम असे एक देवाचे महान सेवक होते. I read about his records. आणि मी त्यांच्याविषयी ऐकलं. It says असं लिहिलंय, whenever he goes for services, शहरात ते सभा घेण्यासाठी जायचे. sick people will be lining in one line. एका लाईनीमध्ये जे रोगी लोक असायचे ते The थांबायचे. moment he goes to pray for sick people, आणि ज्या क्षणी ते लोक प्रार्थना करायला जायचे, an angel of the Lord comes and appears next to him. त्यावेळेला देवाचे दूत त्यांच्या बाजूला And यायचे. when he lays hands, the angel also lays hands. आणि ज्याला ते हात ठेवायचे देवाचे दूत देखील हात ठेवायचे. People get healed. आणि त्या सगळ्या लोकांना आरोग्य मिळायचं. Servants of God like Catherine Kuhlman, आणि देवाची सेविका कॅथरीन कोलमन oratory. आणि मोठा जे ऑडिटोरियममध्ये These servants of God expect the Holy Spirit himself to come on a congregation and heal the people. आणि या संपूर्ण लोकांची एकच अपेक्षा असायची की पवित्र आत्म्याने यावं आणि लोकांना बरं करावं. Even myself, मी स्वतः देखील I expect the Holy Spirit himself to come and heal the people. मी अपेक्षा करतो की पवित्र आत्म्याने स्वतः यावं आणि लोकांना बरं That करावं. is why in my meetings you can see I worship the Lord. आणि मग तुम्ही माझ्या अनेक सभांमध्ये पाहिलं असेल की मी सर्वप्रथम देवाची आराधना करतो. This is my stream. हेच माझं कार्य आहे. I cannot change my stream. मी माझं कार्य बदलू नाही शकत. Just because another preacher is doing something, I cannot follow his trick. जर दुसरा प्रचारक काही वेगळं करत आहे की त्याच्या मागे चालू नाही शकत. You have to find out what stream you belong to. तुम्हाला हे शोधणं गरजेचं आहे की तुम्ही कुठल्या पातळीमध्ये आहात. How many have understood? Put your hands up. किती लोकांना हे कळत आहे. Say praise the Lord. बोला प्रेज द Say लॉर्ड. hallelujah. बोला हालेलुया. Say hallelujah. बोला हालेलुया. This morning, the pastors asked me to conduct this inauguration service. आणि मग त्या वेळेला मग पास्टरांनी येऊन मला सांगितलं की तुम्ही पुढची सभा घ्या. The sisters came and said, Pastor, you have to come and do this ordination. आणि मग काही सिस्टर्स येऊन मला म्हणले की पास्टर तुम्हाला ऑर्डिनेशन करायचं So आहे. when I came on the platform, आणि ज्यावेळेला मी वेदीवरती I आलो, did not call everyone and say, Jesus' name, in Jesus' name, in Jesus' name. मी आज सगळ्यांना येऊन बोलत नाही की येशूच्या नावात, येशूच्या नावात, येशूच्या नावात. You know what I did? तुम्ही पाहिलं मी काय I केलं. came on the stage. मी स्टेजवरती आलो, I worship the Lord. मी देवाची आराधना सर्वप्रथम केली. I don't want to just come and lay hands. मला लगेच येऊन मी कुणाला हात ठेवू नाही शकत. I want the Holy Spirit himself to मला come. पवित्र आत्मा स्वतः पाहिजे की त्याने येऊन ते केलं पाहिजे. That is why I sang that song, Holy Spirit, thou art welcome. म्हणून मी असं ते गीत गायलं की पवित्र आत्माचं स्वागत आहे. That's why she was playing that instrument. आणि म्हणून सिस्टर त्या अर्ध वाजवत होती. And the Holy Ghost came. आणि पवित्र आत्मा आला. And the Lord Jesus came. येशू ख्रिस्त आला. And you know what happened? आणि तुम्ही पाहिलं पुढे काय झालं. That is my ministry. हे माझी सेवा आहे. Hallelujah. हालेलुया. Gifts of healings. आरोग्याचं दान.
different in operation. प्रत्येक गोष्टी प्रत्येक भागात वेगळं आहे. Amen. आमेन. Amen. आमेन. I don't know why the Lord didn't ask me to preach it yesterday. मला असं तुम्ही विचारलं नाही मला किंवा मला असं वाटलं नाही की काल मला देवाने परवानगी He didn't दिली. need me to preach it yesterday, but today He's leading me to it. पण काल त्यांनी मला परवानगी दिली नाही की मी काल प्रचार करावा, पण आज त्यांनी मला You want me परवानगी to दिली. continue or finish? तुम्हाला काय वाटतं मी अजून पुढे चालू देवा की थांबावं? Sorry? Okay. Gifts of healings. आरोग्याचं दान, Gifts of working of miracles. चमत्कार करण्याचं दान. This is totally different from gifts of healings. आरोग्याच्या दानापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. What is miracles? चमत्कार काय आहे? Something that can happen only in the supernatural. चमत्कार जे असं घडतं की ते फक्त अलौकिक गोष्टींमध्ये घडतं It's not possible in the natural. आणि नैसर्गिकरित्या शक्य नाहीये. You read in the Gospel of John. जर योहानच्या पुस्तकात आपण पाहिलं, Bible says Jesus went to the wedding of Cana. आणि बायबल सांगते की काना गावात येशू गेला त्या He turned the लग्नामध्ये, water into wine. की त्याने द्राक्षारसाच्या पाण्याचं रूपांतर द्राक्षारसात केलं. Prophets like Elijah and Elisha जसे सत्याच्या एलिया आणि अलिशा performed tremendous miracles. अनेक अद्भुत चमत्कार केले. Yesterday I preached on the subject Elijah आणि काल मी एलियाविषयी शिकवलं and Moses. आणि मोशेविषयी. Moses stretched his hands. मोशेने हात उंचावला, Fire came from heaven. अग्नी स्वर्गातून आली. Moses stretched his hand. मोशेने हात उंचावला, The big ocean divided into two. लाल समुद्र दुभागला. Prophet Elisha took the mantle आणि एलिया जो संदेश होता त्याने ती चादर and घेतली smote the river Jordan. आणि यॉर्दन नदीला मारली. Bible says the river divided into two. आणि त्याच्या बायबल सांगते की नदीची नदी दुभागली. So many miracles in the Bible. अशा अद्भुत अद्भुत आणि भरपूर चमत्कार आहेत. Gift of working of miracles. चमत्कार करण्याचं दान. Yes, God wants to give you that gift. हो, देवाला ते दान तुम्हाला द्यायचंय. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. People without bones get new bones. लोक ज्यांना हाडं नाही त्यांना नवीन हाडं मिळतात. There were two servants of God called Jeffrey brothers आणि दोन देवाचे दास होते, त्यांना जेफ्री ब्रदर्स असं म्हणतात. in England. इंग्लंडमध्ये. They are no more now. ते आता नाहीये त्या जगात. Mightily used by God. आणि ते देवानी महान रीतीने देवानी वापरलं. They just walk on a meeting, आणि त्यांनी एका मीटिंग मध्ये walk on a platform. आणि एका त्या वेदीवरती They don't preach. त्यांनी प्रचार केला They नाही, don't pray. त्यांनी प्रार्थना केली नाही. All they say, फक्त ते म्हणले the master is here. तो मालक आपल्यामध्ये आहे. Just say the master is तो here. फक्त एवढंच ते म्हणले की मालक इथे आहे. When they say the master is here, आणि ज्यावेळी ते म्हणले की मालक इथे आहे, people without eyes get new eyes. त्याच वेळेला लोकांना ज्यांना डोळे नव्हते त्यांना डोळे The मिळायचे. short arms begin to grow. जे लहान हात होते ते वाढू लागायचे. People without legs begin to grow. ज्यांना पाय नव्हते त्यांना पाय येऊ Yes, लागायचे. it all happened. हो, हे घडलेलं आहे. Gift of working of miracles. चमत्कार करण्याचं दान. It happened before, it's going to happen again in greater dimension. आमेन. हे होऊन गेलं आणि पुढच्या पिढीमध्ये ते होणार आहे. Hallelujah. हालेलुया. Then gift of faith. विश्वासाचं दान. I'm just giving you few information. That's all. I'm not going deep into it. थोडकं प्रस्तावना तुम्हाला देत आहे. Just give me some more volume, brother. Some more volume. Gift of faith. विश्वासाचं दान. What is faith? विश्वास काय आहे? This faith हा विश्वास is different from हा वेगळा आहे. every believer has faith. हा विश्वास असा आहे, विश्वासाचं दान, की जे विश्वास करण्याचा जो विश्वास आहे त्याच्यापेक्षाही वेगळा आहे. There is a faith in the fruit of the Spirit. आणि तो विश्वास देवाच्या आत्म्यामध्ये आहे. There is a faith in the gift of the Spirit. देवाच्या आत्म्याच्या दानात तो विश्वास आहे. Gift of the faith in gift and faith in fruit are totally different. हे दान, विश्वासाचं दान आणि विश्वासाचा आत्मा हा वेगळा आहे. Jesus said, if you have faith, you can move the mountains. जर बायबल सांगते की तुमच्याकडे विश्वास असेल तर तुम्ही त्या डोंगराला देखील आज्ञा करा, ते उपटून साईडला पडेल. This gift of faith हा विश्वासाचं दान will operate for a reason and season. आणि काही कारणांमध्ये आणि काही ऋतूंमध्ये ते उघडण्यात येतं. You see a sick person, तुम्ही जर एखाद्या आजारी व्यक्तीला पाहताल, the person is in the wheelchair. ती व्यक्ती एखाद्या व्हीलचेअरवरती आहे. You know by yourself you cannot help that person. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही स्वतः त्याला मदत करू शकत But नाही. under the unction of the Holy Spirit, suddenly you get a faith. आणि त्याच वेळेला पवित्र आत्म्याखाली तुम्हाला काहीतरी जाणवतं. Oh, the poor person is suffering. आणि त्यावेळी तुम्ही म्हणता की त्या बिचाऱ्या व्यक्तीला त्रास विचारायला त्रास होतो. तुम्हाला त्यावेळेला दळा येतो. And the faith comes upon you, it's supernatural. आणि तुमच्यामध्ये तो अलौकिक विश्वास उतरतो. And you give his hand to that person and lift him up from there. आणि त्याच वेळेला तुम्ही तुमचा हात त्या व्यक्तीला देता, त्याला उचलता. That's what Peter and John did in Acts chapter 3. आणि तेच पेत्र आणि योहानाने केलं प्रेषणाच्या कृत्यांमध्ये. Gift of faith works together with gift of healing and gift of miracles. विश्वासाचं जे दान आहे ना, ते चमत्काराच्या दानापेक्षाही मोठं आहे. Without
gift of faith, there won't be any healing and no miracles. विश्वासाचं दान जर नसेल ना, तर कुठलाही चमत्कार होणार नाही, कुठलाही आरोग्य मिळणार नाही. Somebody say hallelujah. कुणीतरी हालेलुया बोलेल. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Okay, quickly. Gift of knowledge. ज्ञानाचं दान. I should say revelation gifts. मी म्हणेल प्रगटीकरणाचं दान. The word of wisdom. ज्ञानाचं दान वचन. The word of wisdom. ज्ञानाचं वचन. I think the reason why I preach is because now I remember I saw in your that notice the handbill you mentioned the gifts of the Holy Spirit, right? Am I right? आणि ते आता मला कळालं की जे पॅम्पलेट होता त्याच्यामध्ये पवित्र आत्म्याचे दान असं लिहिलेलं होतं. Maybe the Lord wanted to release it. कदाचित पवित्र आत्म्याची इच्छा असेल की You see, not one word you put out of accident. तुम्ही जे एकही You शब्द remember? It's in your handbills. तुमच्या The gift of Spirit. हँडबिल मध्ये आहे. Yes. Hallelujah. हालेलुया. Word of wisdom. किती देवाचं वचन. Word of wisdom is a glorious gift. विद्येचं वचन जे आहे ते सर्वात गौरवशाली आहे. If you have the word of wisdom, जर विद्येचं वचन तुमच्याकडे आहे, देवाचं वचन तुमच्याकडे आहे, nobody can cheat you. कुणीही तुम्हाला फसवू शकत नाही. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. There was a prophet called Prophet Elisha in the Bible. बायबलमध्ये प्रॉफेट एलिशा जो होता त्याच्याकडे एक सेवक होते Called Gehazi. आहाज. This Gehazi was with गेहाजी Prophet Elisha. गेहाजी जो होता तो संदेश एलिशा त्याच्या बरोबर होता. One day a leper came to Elisha. आणि एक दिवशी एक कुष्ठरोगी व्यक्ती त्या एलिशाकडे आला. Called Naaman. त्याचं नाव होतं नामान. And Elisha आणि एलिशा said to Naaman, नामानाला म्हणला, go to river Jordan and dip yourself 7 times. जाऊन नामानाला म्हणला की राधन नदीत जा आणि स्वतःला बुडव त्याच्यात. And when he did, he was healed. आणि ज्या वेळेस स्वतःला बुडून तो वरती आला त्यावेळेला आरोग्य मिळालं. This Naaman was a very rich person. आणि जो नामान जो होता तो फार आणि फार श्रीमंत He came होता. running to the prophet तो संदेशाकडे पळत आला with so much of money. आणि अनेक पैसे घेऊन तो आला. Oh, prophet of God, देवाच्या संदेशा, please accept this money. हे पैसे तुम्ही घ्या. Prophet said, मग तो संदेशा म्हणला, keep your money with you. तुझा पैसा तुझ्याकडेच ठेव. Who needs your money? तुझा पैसा तुझ्या पैशाची Go, गरज go, नाही. go, 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 go. मला तुझ्या पैशाची गरज नाहीये. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Money is good, पैसा चांगला आहे, but the desire and lust after money is not पण good. पैशाची इच्छा आणि त्याची वासना जी आहे ती फार भयंकर आहे. Amen. हालेलुया. If you are a true servant of God, you should be very careful of that. जर तुम्ही खरे देवाचे सेवक आहात तर या गोष्टीची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. He sent him away. आणि त्यांनी त्याला पाठवून दिलं. Even though he begged him, आणि त्यांनी भीक मागितली he जाऊन sent him away. आणि परत पाठवलं. But this guy, the servant guy, पण त्याचा सेवक गेहाजी without the knowledge of the prophet, he ran with that fellow. आणि मग तो जाऊन त्या व्यक्तीसोबत पळून गेला. And cunningly he got some money and came. आणि ती पैसे घेऊन तो आला. And Elisha was sitting in his room. आणि एलिशा जो होता तो त्याच्या रूम मध्ये बसला. And the servant walked in his room just like that. आणि त्यावेळेला सेवक बोलला. And prophet Elisha asked him, आणि मग त्या संदेशाने विचारलं, hey Gehazi, where did you go? गेहाजी तू कुठे गेला होता? The servant said, मग त्यावेळेला सेवकाने सांगितलं, no master, I didn't go anywhere. I didn't go anywhere. I was here only. आणि मग तो म्हणला की नाही मी कुठे गेलो नाही, मी इथेच होतो. Elisha asked him again, where did you go? एलिशाने परत एकदा विचारलं की तू कुठे गेलता? I didn't go anywhere. आणि तुम्ही तुला इथे पाहिलं नाही. I was here in the next room. आणि मग त्यांनी सांगितलं की मी इथेच अवतीभोवती And होतो. then Elisha said, मग एलिशा म्हणला, when you walked out of my room जेव्हा तू माझ्या रूमच्या बाहेर गेला and went out and you went running to meet that fellow, Naaman. आणि ज्या वेळेला तू नामानाला पळत पळत जाऊन भेटला And when that Naaman stopped his chariot, got down from his chariot and came running to meet you. आणि ज्या वेळेला तो जो नामान होता तो थांबवला, त्याने त्याचे रथ थांबवला तो तुला And भेटण्यासाठी. when he gave you huge lump of money, आणि ज्यावेळेला तुझ्याला जर मोठा पैसा दिला and when you stretch your hand to receive that polluted money, आणि ज्यावेळेला तू तुझा हात उचलला आणि तो पैसा हिसकला, did not my spirit went along with you? तुला वाटत नाही का की माझा आत्मा तुझ्याकडे गेला असेल? Word of wisdom. देवाचं वचन. Hallelujah. हालेलुया. Nobody can cheat you. कोणी तुम्हाला फसवू शकत नाही. Nobody can cheat you. कोणी तुम्हाला फसवू शकत नाही. People can walk in your room and say, you know what, pastor, I did this, I did that. तुम्हाला माहिती का, लोक तुमच्या रूम मध्ये म्हणतात की पास्टर मी असं केलं, मी तसं But if you केलं. have the word of wisdom, पण जर तुमच्याकडे ज्ञानाचं दान असेल, you can see behind the waters. मग तुम्ही त्याच्या पलीकडे काय चाललेलं आहे तुम्ही ते पाहू शकाल. Are you getting me? तुम्हाला समजत आहे का मी काय बोलतो? Yes. कळत आहे का? When I was in my school, जेव्हा मी माझ्या शाळेत होतो, I think probably I was studying 8th standard. जेव्हा मी 8वीत शिकत होतो, Even then I was very close to the Lord. त्यावेळेला देखील मी देवाच्या अगदी जवळ होतो I was sitting in my classroom in my bench, आणि बेंचवरती बसलेलो होतो. surrounded by my students, मग सगळे विद्यार्थी जे होते my अवतीभोवती, friends, classmates.
8th standard. मी 8वी मध्ये होतो त्यावेळेला. Probably 10 years old. 10 वर्षाचा जवळपास मी होतो. Am I right? No, I don't think so. 12, 13 years old. 12 ते 13 वर्षाचा होतो. And the teacher did not turn up that day. आणि त्या दिवशी टीचर जी शिक्षिका होती ती आली नाही. And everyone were, all of my friends were talking. आणि जेवढे पण माझे मित्र होते क्लासमध्ये जे काही लोक होते ते सगळे बोलत होते. Amen. And there was a boy sitting in front of my bench. आणि माझ्या पुढच्या बेंचवरती एक मुलगा बसला होता. He suddenly turned towards me आणि त्यांनी असं अचानकपणे माझ्याकडे पाहिलं. to ask me something. मला काहीतरी विचारण्यासाठी. He suddenly turned to ask me something. आणि त्यांनी असं मला काहीतरी विचारण्यासाठी माझ्याकडे पाहिलं. And suddenly, आणि अचानक the Holy Spirit began to speak to me. पवित्र आत्मा माझ्याशी बोलू लागला. I never know then it's all possible by these gifts. आणि मला हे माहिती नव्हतं की अशा प्रकारचे पण काही दानं असतात. I asked him a question. आणि मग मी त्याला एक प्रश्न केला. Can I ask you something? मी तुला एक विचारू का? He said, yeah. तो म्हणला हो. I said, why did you fight with your mother this morning? मग मी त्याला डायरेक्टली विचारलं की तू आज सकाळी तुझ्या आईशी भांडण का केलं? You should know. You should have seen how the guy scared at me. आणि तुम्हाला माहिती का त्या मुलगाच होता माझ्याकडे एकदम धक्कादायक होऊन The होते. eyes came out of him. जसं काय त्याचे डोळे बाहेर आले. Like, you know what? तो म्हणला काय? What did he just say? तू आता काय म्हणलास? I said, why did you fight with your mother this आणि मी morning? म्हणलो की आजच्या सकाळी तुझ्या आईशी का भांडला? Then he asked me, आणि मग तो मला म्हणला how did you know? तुला कसं कळालं? I said, I just know. मला असंच कळालं मी म्हणलो. Word of wisdom. देव वचनाचं ज्ञान. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. Somebody comes to you, talk something, the Lord will talk to you something. जर कोणी तुमच्याकडे येते आणि काही बोलत आहे तर देव तुमच्याशी बोलेल. Glorious gift. गौरवशाली दान. This gift not only gives you all this revelation, आणि हे दान तुम्हाला सगळं प्रकटीकरण देत नाही. but if you have this gift, तर हे दान तुमच्याकडे आहे. you will be transferred to heaven. तुम्हाला स्वर्गात उचलण्यात You येईल. can see the mysteries of heaven. स्वर्गातले रहस्य कळतील. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. 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 हालेलुया. Glorious gift. गौरवशाली दान. I didn't want to talk to you on detail about this, but due to lack of time, पण ह्या विषयी very fast. मी खोलवरती जाणार नाही कारण की वेळ थोडा आहे. Word of knowledge. वचनाचं ज्ञान. Supernatural impartation of facts. आणि मग आत्म्याची अद्भुत आणि अशी ओतणी. Hallelujah. हालेलुया. This gift particularly operates in an open meeting or in a meeting. आणि हे जे दान आहे जे ओतणीचं जे दान आहे ते अशा मोठ्या मोठ्या मीटिंग्स मध्ये उघडतं. Have you ever seen the servants of God calling out names? आणि काही पाहिलेलं आहे की जे देवाचे दास आहेत ते Or नावं saying, घेतात. there is a person here sitting with this problem, that problem, heart problem, stomach problem. You have broken your left leg, right leg. Have you seen that people doing that? आणि तुम्ही असं काही लोक आहेत आधीच्या दिवसामध्ये अशी सेवा करतायत की इथे कुणीतरी हा नावाचा आहे त्या नावाचा आहे हा आजार घेऊन बसलाय ती समस्या घेऊन बसलेला आहे. Word of knowledge. पहा वचनाचं ज्ञान. You can literally know that somebody is getting healed of a particular disease. आणि जर तुम्हाला असं काही वाटलं की तू त्या वेळेला तुम्हाला त्याचा रोग जो आहे ते सांगेल. You will be praying. तुम्ही प्रार्थना करताय. The Holy Spirit will talk to you. आणि पवित्र आत्मा तुमच्याशी बोलेल. To my right, there's a person getting healed. To my left, there's a person getting healed. आणि त्यावेळेला तुम्ही असं बोलता की जो माझ्या उजव्या बाजूला आहे त्या व्यक्तीला आरोग्य मिळत आहे, जो डाव्या बाजूला आहे मला त्याला आरोग्य मिळत आहे. All these gifts are glorious gifts. हे सगळे जे दान आहे ते गौरवशाली दान आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. And word of knowledge is not only just for calling out sickness. I'm just giving you an example. That's all. देवाचं जे वचन आहे ज्ञानाचं जे वचन आहे फक्त आरोग्य देण्यासाठी नाही ते तुम्हाला एक उदाहरण देण्यासाठी मी सांगत आहे. Amen. आमेन. Amen. आमेन. Amen. आमेन. If you are in the ministry, you need the gifts. जर तुम्ही सेवेकार्यात आहात तर तुम्हाला दानांची गरज आहे. And the third one is आणि तिसरं जे आहे gift of discernment of spirit. आत्मे ओळखण्याचं दान. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. I know a pastor मला माहिती आहे पास्टर who went to pray for a lady. एका स्त्रीसाठी ते प्रार्थना करायला गेले. The husband of the lady told this pastor, आणि त्या पत्नीचा जो पती होता त्याने जाऊन पास्टरला सांगितलं, Pastor, please come and pray for my wife. पास्टर या आणि माझ्या पत्नीसाठी प्रार्थना करा. Pastor asked why. आणि मग पास्टर विचारलं का? This happened some years ago. काही वर्ष झाले या गोष्टीला. That man said, ती व्यक्ती म्हणली, my wife is reading the Bible 24 hours. आणि मग तो व्यक्ती म्हणला की माझी जी पत्नी आहे ती 24 तास बायबलच वाचत असते. 2 o'clock, 3 o'clock, she's opening the song book and singing songs. 2 वाजता 3 वाजता रात्रीची उठते आणि स्तोत्र संहिता पुस्तके उघडून बसते. I'm not able to sleep all the time singing songs in the night. मी झोपू देखील शकत नाही कारण की रात्रभर नुसते गाणेच गाते. Speaking in tongues, saying hallelujah, Jesus, blah 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 blah. अन्य भाषा बोलत राहते या गाणे गात राहते काही ना काही ती बोलत राहते. Amen. So does it mean that you should not pray all the time? No, not like that. तर याचा अर्थ हा नाही की तुम्ही प्रार्थना केलीच नाही But पाहिजे. this is a way too much, doesn't it? पण आता इतकं देखील नाही.
24 hours singing songs, not even going out, not doing home, the household works, आणि मग तुम्ही जे घरातले कामं करणं 24 तास तेच गोष्टी करणं not talking to anyone, कुणाशी न बोलणं singing songs at 2 o'clock, 3 o'clock. रात्रीच्या 2 वाजता उठून 3 वाजता उठून गीत गाणं. So he called the pastor to pray for his wife. म्हणून त्यांनी त्या पास्टरला बोलवलं त्यांच्या पत्नीसाठी प्रार्थना करण्यासाठी. So the pastor मग पास्टर बोलले went with fasting to pray for that poor lady. आणि मग त्या पास्टरने सांगितलं की तुम्ही तुमच्या पत्नीसाठी प्रार्थना करा. The moment the pastor went inside, ज्या वेळेला त्या पास्टर त्यांच्या घरामध्ये the गेले lady was singing songs, आणि ती वेळ आली की ती जी स्त्री होती ती गाणे गात होती, clapping hands and singing songs. टाळ्या वाजवून गाणे गात होती. And the moment she saw the pastor, आणि ज्या क्षणी तिने पास्टरला पाहिलं she said, "Praise the Lord, pastor. आणि ती म्हणाली, "Praise the Lord, pastor." Come. या Come. There is a chariot. या खुर्ची इथे आहे. Come, sit with me. या माझ्यासोबत बसा. You can also sing the song. तुम्ही देखील माझ्यासोबत गाणे गावा. Let us together worship the Lord. चला दोघे मिळून देवाची आराधना Praise the करूया. Lord Jesus. जय परमेश्वराची स्तुती असो. Shanda, Rava. मग ते अन्य भाषेत बोलू लागले. Let us worship the Lord Jesus. चला मग दोघे मिळून त्याची आराधना करूया. The pastor got shocked. पास्टरांना धक्का बसला. And all the other people in the house were thinking, "Oh my God, what a spiritual lady." आणि जे बाकीच्या घरातले जे लोक होते ते विचार करायचे किती आध्यात्मिक ही स्त्री आहे. But the pastor पण ते पास्टर had the glorious gift of discernment of spirit. पण आत्मे ओळखण्याचं दान त्यांच्याकडे होतं. Hallelujah. हालेलुया. He didn't move. त्यांनी पुढे गेले. He stood there only. नाही ते पुढे तिथंच थांबले. And then this lady said, आणि मग ही स्त्री म्हणली, "Why are you standing there? "तिथे का थांबले आहात? Come inside. या आतमध्ये. Sing songs with me." जरा माझ्यासोबत तुम्ही पण आराधना He करा." didn't move. मग तरी देखील ते हलले And नाही. then he looked at her. आणि मग त्यांच्याकडे And पाहिलं then he said, आणि मग म्हणले, "In the name of Jesus Christ of Nazareth." येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये Who are you? तू कोण आहेस? That lady looked at him. आणि मग त्या स्त्रीने पाहिलं पास्टरकडे. What? ती म्हणली, "काय? Pastor, can't you understand me? पास्टर तुम्ही मला ओळखू शकत Can't you नाहीये? recognize me? तुम्ही मला ओळखू शकत नाहीये? I am the believer of your church. Ruth, Pastor, Ruth. मी रूथ आहे तुमच्या चर्चची I विश्वास used to आहे. come and sit on the front row. You also used to preach. Come on, Ruth, Pastor. मी रूथ आहे पुढेच येऊन बसायचे. Actually, that lady's name is Ruth. आणि हे खरं तर तिचं नाव रूथ आहे. Everybody was looking at the pastor. प्रत्येक जण त्याच्याकडे पाहत होते. Come, Pastor, what have you got to understand? Recognize my face. मग त्याला ती काय म्हणली की पास्टर या ना तुम्ही मला ओळखत नाहीये का? कोण We आहे? know each other for so many years and now you're asking who are you? किती वर्षांपासून आपण एकमेकांना ओळखले ना, तुम्ही आता मला म्हणताय तू कोण आहेस? The pastor looked at her again. परत एकदा पास्टर तिच्याकडे In the पाहिलं. name of Jesus Christ of Nazareth. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये Who are you? तू कोण आहेस? Come on, Pastor. या पास्टर What's wrong with you? तुम्हाला काय झालंय? Hey, husband, tell the pastor who am I? मग पतीला आवाज दिला की बाहेर या आणि बघ काय झालं पास्टरला. Probably he forgot the specs at home. आणि त्यांनी तसं काय चष्मा घाला He विसरला. wouldn't recognize who am I. आणि तरी देखील मग ती अशी म्हणली की ते काय ओळखू शकत नाही. I'm Ruth. Come. मी रूथ आहे पास्टर काय चष्मा घरी विसरलेत काय? Pastor did not give up. पण तरी देखील पास्टरने हार नाही मानली. Third time, fourth time, चौथ्या वेळेला, fifth time. पाचव्या He वेळेला said, in the name of Jesus, मग त्याला ते म्हणे, "येशूच्या नावात tell me who are you? तू कोण आहेस?" And the lady said, आणि मग ती स्त्री म्हटली, I am Lucifer. "मी लुसिफर आहे." Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. He said, come out of the wicked devil. त्यावेळेला म्हणे की, "तू दुष्ट आत्मा बाहेर निघ." Oh, and you should have seen that in the moment what happened. आणि मग तुम्ही आता कल्पना करा की त्यावेळेला काय He झालं. shook and quivered and trembled and rolled and आणि ती उड्या मारायला लागली, इकडे तिकडे लोळायला लागली आणि त्यावेळेला ती मोकळी झाली. and she was set free. आणि ती तेव्हा मोकळी झाली. Hallelujah. हालेलुया. You need the discernment of spirits. तुम्हाला आत्म्याचं दान पाहिजे. There are many spirits like that in the churches today. चर्चमध्ये अशा अनेक आत्मे आहेत. Oh, when everybody worships the Lord, they also worship the Lord. आज सगळेजण देवाची आराधना करतात. They will be the first one to say Hallelujah. आता पुढे बसले असतात की ते हालेलुया करून आराधना They करतात. say, oh Jesus, they will speak in tongues, do all kind of business. ते अन्य भाषा बोलतील, सगळ्या प्रकारच्या कामं The करतात. moment they go home, ज्या वेळेला ते घरी जात आहेत, entire character changes. त्यांचं चारित्र्यच बदलतं. It's time to check those spirits. अशा प्रकारचे आत्मे ओळखणे गरजेचं आहे. Hallelujah. हालेलुया. There are three kinds of spirit operate in the world. 3 प्रकारचे आत्मे आहेत असे. Number one, पहिला Spirit of the Lord, देवाचा आत्मा, the Holy Spirit. तो पवित्र आत्मा. Number two, दुसरा Spirit of the world, जगातला आत्मा, or the demon spirit. जे सैतानी आत्मा. Number three, तिसरं
is human spirit. मनुष्याचा आत्मा. Something called human spirit. काहीतरी असं मनुष्याचा आत्मा You म्हणतात. have to have the gift of discernment of spirits to understand which spirit is that. म्हणून तुमच्याकडे आत्मे ओळखण्याचं दान पाहिजे की तुमच्यामध्ये कुठला आत्मा काम करतोय. Did I complete all the 9 gifts? मग तुम्हाला कळालं आहे का नव्हतं ना? Yes? हालेलुया. In the name of Jesus Christ, Amen. येशूच्या नावात मी ते थांबू का? Hallelujah. हालेलुया. Okay, just lift your hands and provide the Holy Spirit. चला आता हात उंचावून पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना करू. That's okay. Keep it over. Keep it over. Keep it over. मी देवदूताचा स्पर्श पाहिला आणि ना असा अद्भुत आणि असं जवळ असा अभिषेक माझ्या अंगावर असा स्पर्श झालेला पाहिला आणि ना माझी कंबर खूप दुखत होती. मी पास्टरांना सांगितलं की नाही का की खूप दुखते म्हणून आणि त्याच्यानंतर मला पास्टरांनी प्रेयर केली आणि ते टोटली हील. She saw the angels, pastor, and after that she When did you see the angels? In morning. Morning, after I was preaching. Yes, that time. When I was preaching, you saw the angels. प्रचार चालू असताना पाहिला. During message. Yes. Where you saw the angels? Behind of me. Behind you. Oh, then मग पुढे what else? You said you healed. God healed what? For what? Healed from what? कशापासून तुम्हाला? God healed you. Okay, come on, give the Lord a mic. जोरात टाळ्या वाजवून परमेश्वर. नाचले चर्चमध्ये आणि जेवढं मला अंगात शरीरात दुखत होतं म्हणजे एवढं काय म्हणतात वात होता शरीरात आणि सगळं कमी केला आणि एकदम मी उड्या मारायला लागल्या बघा. मग उड्या मारले तर अगदी हळूच चालायचे. आता सीडीवरून एवढी पटापट चालते. मग असे आमचे ब्रदर ब्रदर इकडे बघा तुम्ही काय म्हणलं मी सीडीवर झालं म्हणजे त्याच्या लक्षातच नाही आलं मला काय झालं. Before I was coming in here, I got many problems in my to coming over in this meeting. I saw the videos of our pastor, and my pastor told me this is an important meeting. But there is some lots of difficult. I was crying, Lord, many things happen. This thing happening to me. Why this happening to me, Lord? You are looking, my Lord, you are looking. And then when the meeting, then the pastor told that it closed by 3 o'clock. When the pastor given the break time, I was crying, Lord, this is my time. Why this happening with me? You cried and brought me out of my room and put me on the platform. हालेलुया. Yes, that's true. हो त्यांनी रडले आणि त्यांच्या त्या रडण्याने मला त्या रूममधनं बाहेर खेचून आणलं. And when You see the thirst of the people. आणि मग ती तहा त्यांची मला दिसली. I was crying here, I saw, Lord, you will not touch me. What is happened? I'm sinner, Lord. Forgive me, Lord. When I just enter, it's like something electricity passing with me. And when I just entering, I'm full fire. And the pastor told, this is a person who's pastor. Then Anish pastor told, no, he is. Then I think, oh God, this energy will not flow me. Then suddenly that pastor told, no, calling up. And I was totally flying with the Holy Spirit and fire. Surely the presence of the Lord is in place. Surely the presence. मी असं सांगितलं की परमेश्वराने स्वर्गदूतांना इथं आज्ञा करत आहे तर या पूर्ण हॉलमध्ये करंट महान असा करंट चालत की What happened with you?
I will not touch you. मी तुम्हाला स्पर्श करणार नाही. There is the angels. इथे देवदूत आहे. देवदूत आहे. देवदूत आहे. Angelic touch. देवदूतांचा स्पर्श. देवदूतांचा स्पर्श. पुढे घेऊन येतो. I release मी मोकळा करते. ministry anointing. सेवकाचा अभिषेक. सेवकाचा अभिषेक. Glory. Glory.